आज विक्रोळी बंदची हाक देण्यात आली आहे। परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक आक्रमक झालेले आहेत। भीमसैनिकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। परभणी घटनेच्या निषेधार्थ विक्रोळी बंदची हाक देण्यात आली आहे। विक्रोळी विभागातील भीमसैनिकांनी आवाहन केलेलं आहे। सर्व दुकानदारांना निवेदन दिलेलं आहे, पोलिसांना निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे। परभणी घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत। आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय या ठिकाणी परभणीचे जे पडसाद आहे ते संपूर्ण राज्यभर उमटलेले पाहायला मिळतात। विक्रोळीमध्ये आता बंदची हाक देण्यात आलेली आहे। भीमसैनिक आक्रमक झालेले आहेत। नीलम, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने पोलीस कस्टडीमध्ये परभणीच्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा, आंबेडकरवादी युवकाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर खरं तर काल संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ही RPI कडून देण्यात आली होती, आठवले गटाकडून। त्यानंतर आज आपण जर पाहिलं तर आज विक्रोळी बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि खरं तर पुरोगामी विचार मंच यांच्याकडून ही विक्रोळी बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण सध्या विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये आहोत आणि ही दृश्य आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस दलाकडून देखील खबरदारी जी आहे ती आता घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या ठिकाणी एक बॅनर देखील लावलेला आहे आणि हा बॅनर जो आहे हा अतिशय बोलका बॅनर आहे। शहीद सोमनाथ सूर्यवंशी विक्रोळी बंद दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी विक्रोळी बंद, हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है अशा आशयाचा बॅनर जो आहे हा सध्या टागोरनगरमध्ये लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि कुठेतरी या संपूर्ण घटनेचा निषेध जो आहे तो आता होताना दिसतो आहे। माझ्या मागे देखील तुम्ही पाहू शकता सर्व दुकानं जी आहेत ही टागोरनगरची, संपूर्ण टागोरनगरची दुकानं जी आहेत ही बंद करण्यात आलेली आहेत आणि हा बंद जो आहे कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन जे आहे हे आपण जर पाहिलं तर पुरोगामी विचार मंच यांचे जे पदाधिकारी आहेत चेतन अहिरे यांच्याकडून खरं तर ही बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस दलाला पुरोगामी विचार मंचाकडून एक पत्र गेलं होतं। या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा विरोध निषेधार्थ आम्ही विक्रोळी बंदची हाक देतो आहे आणि त्यानंतर मुंबई पोलीस दलाकडून देखील आता या ठिकाणावर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी या झोन 7 परिमंडळाचे DCP जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांनी या संपूर्ण पोलीस बंदोबस्ताचा आढावा देखील घेतला होता। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।